पावसाचे पहिले थेंब जमिनीवर पडताच शेत हिरवगार होऊ लागतं. पेरणीची लगबग सुरू होते आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागतं. पण या आनंदाच्या दिवसामध्ये एक चिंता मात्र कायम असते. आपली गाय, म्हैस, वासरं आणि इतर जनावरांचं काय? कारण पावसाळ्यात अनेक ठिकाणी जनावरांना उभं राहण्यासाठी कोरडी जागा नसतं. गोठा नसल्यामुळे जनावरे चिखलात उभी राहतात, भिजतात, आजारी पडतात आणि त्याचा थेट परिणाम दूध उत्पादनावर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर होतो. आता गोठा बांधायचं म्हणलं तर खर्च लाखोच्या घरात जातो. पेरणी, खत, बियाणं, औषध आणि इतर खर्च सांभाळताना गोठ्यासाठी एवढी मोठी रक्कम काढणं अनेक शेतकऱ्यांना शक्य होत नाही. पण जर सरकारनंच तुमच्या गोठा बांधण्यासाठी मदत केली तर? हो मंडळी, महाराष्ट्र शासनाची गाय गोठा अनुदान योजना हजारो शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना गोठा बांधण्यासाठी थेट आर्थिक रक्कम दिली जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या योजनेचा उद्देश काय आहे, कोणाला लाभ मिळणार, किती अनुदान मिळणार, कोणती कागदपत्रे लागतील, अर्ज कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहे जे अनेक शेतकऱ्यांना माहिती नसतं आणि यामुळे त्यांचे अर्ज रखडतात. चला तर सुरुवात करूया. मंडळी, या योजनेची अधिकृत नाव आहे गाय गोठा अनुदान योजना. ही योजना महाराष्ट्र शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत राबवली जाते. सरकारचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांना सुरक्षित निवारा मिळावा, जनावरांचे आरोग्य चांगले राहावे, दूध उत्पादन वाढावे आणि पशुपालक व्यवसाय अगदी मजबूत व्हावा. यासोबतच गावातील मजुरांना रोजगार निर्माण व्हावा, हा देखील या योजनेचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. आता पाहूया सर्वात महत्त्वाचा प्रश्न, सरकार किती अनुदान देतंय? शेतकरी मित्रांनो, अनुदानाची रक्कम तुमच्याकडे असलेल्या जनावरांच्या संख्येवर अवलंबून असतं. जर तुमच्याकडे 2 ते 6 जनावरे असतील तर सुमारे 77,000 रुपये अनुदान मिळू शकतं. जर 6 ते 18 जनावरे असतील तर ही रक्कम वाढून जवळपास 1,50,000 रुपयापर्यंत मिळू शकते. जर 18 पेक्षा अधिक जनावरं असतील तर तब्बल 2,30,000 ते 3 लाखापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते. म्हणजे योग्य पात्रता असेल तर गोठा बांधण्यासाठी मोठा खर्च सरकार उचलत आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सरकारी अनुदान मिळवण्यासाठी गोठा शासनाच्या निश्चित केलेल्या मापदंडानुसार बांधावा लागतो. उदाहरणार्थ 2 ते 6 जनावरांसाठी असलेल्या गोठ्याचे क्षेत्रफळ साधारण 26 ते 95 चौरस मीटर असावे. तसेच जनावरांना चारा घालण्यासाठी योग्य गव्हाण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि गोमूत्र साठण्यासाठी टाकी असणं आवश्यक असतं. यामुळे गोठा स्वच्छ राहतो आणि जनावरांना संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो. आता प्रश्न येतो, या योजनेसाठी पात्र कोण आहे? या योजनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्ती जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, महिला, प्रमुख कुटुंबे आणि अल्पभूधारक शेतकरी यांना प्राधान्य दिलं जातं. तसेच अर्जदाराकडे किमान 2 जनावरे असणं आवश्यक आहे. या जनावरांचे अधिकृत टॅगिंग झालेलं असावं. आणखी एक महत्त्वाची अट म्हणजे अनेक प्रकरणामध्ये मनरेगा अंतर्गत आवश्यक कामाचा निकष पूर्ण केलेले असणं गरजेचं असतं. म्हणून अर्ज करण्यापूर्वी ग्रामपंचायत किंवा संबंधित अधिकाऱ्याकडून आपल्या पात्रतेची खात्री करून घ्या. आता कागदपत्राची यादी पाहूया. आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र लागू असल्यास, 7-12 उतारा, 8 उतारा, पशुधन अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, जनावरांच्या टॅगिंगचा पुरावा, मनरेगा जॉब कार्ड, कामाचा पुरवठा आणि ग्रामपंचायत शिफारस पत्र आणि राष्ट्रीयकृत बँकेच्या खात्याचे तपशील, ही सर्व कागदपत्र व्यवस्थित आणि अद्ययावत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता अर्ज प्रक्रिया समजून घेऊया. हा अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय किंवा संबंधित मनरेगा कार्यालयात संपर्क साधावा. तिथून अर्जाचा नमुना घ्यावा. आवश्यक कागदपत्रे जोडून अर्ज सादर करावा. त्यानंतर संबंधित अधिकारी जागेची पाहणी करतील, पात्रता तपासणी केली जातील. मंजुरी मिळाल्यानंतर गोठ्याच्या बांधकामाला सुरुवात करता येईल. पण इथे अनेक जण चूक करतात. लक्ष देऊ नये का? गोठ्याचे बांधकाम सुरू झाल्यानंतर फोटो काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पहिला फोटो बांधकाम सुरू होण्यापूर्वी, दुसरा फोटो बांधकाम सुरू असताना आणि तिसरा फोटो काम पूर्ण झाल्यानंतर. अनेक अर्जदार हे फोटो वेळेवर जमा करत नाही
आणि त्यामुळे अंतिम हप्ता रखडण्याची शक्यता निर्माण होते। म्हणून ही गोष्ट अजिबात विसरू नका। मंडळी, आजच्या काळात शेतीसोबत पशुपालन हा उत्पन्नाचा एक महत्त्वाचा आधार बनला आहे आणि जर पशुपालन मजबूत करायचं असेल तर जनावरांसाठी चांगला गोठा असणं ही काळाची गरज आहे। म्हणून जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर वेळ न गमावता माहिती घ्या आणि अर्ज प्रक्रिया सुरू करा। या अर्जाची ऑनलाईन लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता आणि सायबर कॅफेवरही जाऊन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। आता मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा, तुमच्याकडे किती जनावरे आहे, या प्रकारच्या योजनेचा तुम्ही लाभ घेतलेला आहे का आणि तुम्ही या योजनेसाठी अर्ज केला आहे का आणि काय काय परेशानी आली अर्ज करताना, हप्ते बरोबर येत आहे की नाही, कमेंट मध्ये नक्कीच सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती नक्कीच देऊ। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी योजना आणि शेती पशुपालनाविषयी महत्त्वाच्या माहितीसाठी ॲग्रोटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।